रामदास मोतीलाल तेली, राहणार खडकदेवळा खुर्द या गावचा रहिवासी असून मे महिन्याच्या वादळात MSEBीचे लाईटचे 2 पोल पडल्यामुळे माझ्या शेतात पाणी पुरवठा होऊ शकत नाही. वीज मिळत नाही. अनेक वेळा वीज कर्म अभियंत्याकडे मी तक्रार देऊन सुद्धा वेळोवेळी करून ते लक्ष देत नाही. आज बागायत क्षेत्र करण्यासाठी सुद्धा मला लाईट उपलब्ध नसल्यामुळे मी बागायत करू शकत नाही. आधीच दुष्काळात 13 महिना म्हणून पावसाळ्यात खरीप हंगामाने दगा दिला. त्यात रब्बीचा हा असा MSEBीचा खेळ चालू आहे. मी वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हे MSEBीवाले आमच्याकडे बघायला तयार नाही आणि आमचा सप्लाय सुरू करून देत नाही. तुम्हाला काय त्रास होतो या अशा समस्येमुळे? आता माझी मोटरच चालू होत नाही तर मी कसं काय बागायत करणार? खरीप मध्ये कसा हंगाम होतो? खरीप हंगामामध्ये पाणीच देता आलं नाही का पाशीला. काय सांगाल, काय मागणी करणार तुम्ही? माझा सप्लाय सुरू करून द्या MSEBी. 2 पोल पडले, 2 पोल ते आणून देत नाही. ते म्हणजे तुम्ही आणा, तुमच्या सहखर्चानं करा. आणि ही लाईन खाजगी आहे का MSEBीची? मग तुम्हाला कोणी सांगितलं पैसे तुम्ही भरावा असं? जे वायरमन सांगता की जसं MSEBीवाले सांगता की तुम्ही खाजगी घ्या, पोल आणून तुमचा हे करावा. तुमची काय मागणी? आता हिवाळी अधिवेशन चालू आहे सरकाराचं, काय सांगाल? मग त्यांनी आमच्या समस्या सोडून द्याव्या.